जव्हारमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनामत रक्कम खात्यात जमा असलेल्या निधीवर डोळा ठेवून 111 कोटी 65 लाख रुपयांचा डिमांड ड्राफ्ट काढण्याचा प्रयत्न करण्यात आला। मात्र स्टेट बँक ऑफ इंडिया जव्हार शाखेच्या अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा कोट्यवधींचा गैरव्यवहार थोडक्यात वाचला आहे। 27 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पालघरमधील प्रचारादरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागातील एका कर्मचाऱ्याने 111 कोटी 63 लाख रुपयांचा डिमांड ड्राफ्ट तयार करण्यासाठी एसीबीआय जव्हारमध्ये चेक आणि स्लिप जमा केले। इतक्या मोठ्या रकमेचा डीडी पाहून बँक अधिकाऱ्यांना संशय आला। त्यांनी चेकवरील स्वाक्षऱ्या व तपशील पडताळण्यासाठी स्वतः सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात भेट दिली। संबंधित अधिकाऱ्यांनी हा चेक आम्ही दिलेलाच नाही अशी भूमिका घेतली आणि त्यामुळे फसवणूक उघडकीस आली। या प्रकरणात चेकबुकच्या सलग क्रमांकातून हा चेक काढला आहे, तसेच स्वाक्षऱ्या खऱ्या की बनावट त्याची तपासणी सध्या सुरू असून गरज भासल्यास पोलीस तक्रार दाखल केली जाणार आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता नितीन भोये यांनी दिली आहे। प्राथमिक तपासात विभागातील काही कर्मचारी अथवा कनिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याची शक्यता व्यक्त केली जाते। बँक कर्मचाऱ्यांच्या दुर्दम्य सतर्कतेमुळे शासनाच्या कोट्यवधी रुपयांचे अपहारापासून संरक्षण झाले। सामान्यपणे ठेकेदारांच्या अनामत रकमेतील परतावा आरटीजीएस किंवा एनएफटीने काही लाखांच्या मर्यादित केला जातो। त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा डिमांड ड्राफ्ट काढण्यामागचा हेतू संशयास्पद असल्याचं बँक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय। या धक्कादायक प्रकरणामुळे सार्वजनिक बांधकाम विभागात मोठी खळबळ माजली असून अंतर्गत चौकशी सुरू आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, जव्हार।